मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गणबोटे कुटुंबियांसोबत संवाद। गणबोटेंच्या घरी जाऊन सांत्वन करत जाणून घेतली घटनेची माहिती। महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांच्या आकडेवारी समोर। आपत्कालीन व्हिसा असलेले 55 पाकिस्तानी महाराष्ट्रात। ठाण्यात सर्वाधिक 19, नागपुरात 18 पाकिस्तानी नागरिक। सिंधू आमची लाईफलाईन। भारताच्या हल्ल्याचं आम्ही पण उत्तर देणार। सिंधू जलकरारावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफांचं वक्तव्य। सिंधू घाटीत एकतर पाणी वाहणार किंवा त्यांचं रक्त। पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टोंचं चिथावणीखोर वक्तव्य। पहलगाम हल्ल्यात टीआरएफ संघटनेचा सहभाग नाही। पहलगाम हल्ल्यातून टीआरएफ संघटनेनं हात घेतला मागे। अकाउंट हॅक झाल्यानं जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट केल्याचं नाही। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची चर्चा। एकत्र येण्यासाठी शिवसैनिक तयार आहे म्हणत सोशल मीडियावर पोस्ट। मनसे काय उत्तर देणार याची उत्सुकता। भिवंडीत स्वागत कंपाऊंड मधील फर्निचर गोडाऊनला भीषण आग। आगीच्या भडक्यानं शेजारच्या इमारतीमधील लोकांनाही हलवलं। गोदामाचा काही भाग कोसळला। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्णवेळ संचालकपदी निवड। पुढील 5 वर्षांसाठी अनंत अंबानींची नियुक्ती।